शिरीष रामचंद्र यादव पुण्यातला हा लाचखोर अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। यादव हा सध्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या पुणे विभागीय कार्यालयाचा उपमुख्याधिकारी म्हणून काम करतो। झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील एक प्रार्थना स्थळ बेकायदा ठरवण्यासाठी त्याने एका बिल्डरकडे 25 लाखांची लाच मागितली होती। 5 लाखांची लाच स्वीकारत असताना त्याला एसीबीनं रंगेहात पकडला। या 5 लाखांशिवाय आणखी 3 लाखांची रक्कम त्याच्या कार्यालयात सापडली। ही रक्कम कुठून आली याचं उत्तर त्याला देता आलं नाही। तक्रारदार यांना 25 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांच्याकडून त्यांनी याआधी 5 लाख रुपये स्वीकारलेले आहेत। आज 5 लाख रुपये तक्रारदाराकडून स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरोने पकडलेले आहे। आज ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली त्यावेळी 3 लाख रुपये अतिरिक्तसुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये मिळून आले, ज्याचं ते अद्यापपर्यंतही काही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही। एसआरएच्या कार्यालयातून यादवकडून 8 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। त्यानंतर त्याच्या घराच्या झडतीत एसीबीला 51 लाखांची रोकड मिळाली। त्याचबरोबर 50 तोळे सोनंही जप्त करण्यात आलं। मात्र त्यापेक्षाही इंटरेस्टिंग घटना 7 वर्षांपूर्वी घडली होती। यादव पुणे महापालिकेत अधिकारी असताना कोथरूडमधल्या बनावट टीडीआर प्रकरणात हात धुवून घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे। त्याही प्रकरणात त्याला अटक झाली होती। विशेष म्हणजे त्याच्या खिडकीतून पडलेला पैशांचा पाऊस त्यावेळी बराच गाजला होता। 28 फेब्रुवारी 2007ची ही घटना आहे। पुण्यातल्या या स्वप्नशिल्प सोसायटीच्या 5व्या मजल्यावर शिरीष यादव राहत होता। बनावट टीडीआर प्रकरणामध्ये नाव आल्यावर पोलीस शिरीष यादवला अटक करण्यासाठी म्हणून त्याच्या घरी आले। पोलीस आल्याची कुणकुण लागताच शिरीष यादवच्या बायकोनं त्याच्या घरातून म्हणजे घराच्या टॉयलेटमधून 9,59,000ची कॅश भरलेली बॅग खाली टाकली। दुर्दैवानं ती बॅग त्या बारला अडकली आणि सगळे पैसे पावसासारखे खाली पडले असं सांगितलं जातं। त्यावेळी त्या हजाराच्या नोटा गोळा करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती। बनावट टीडीआर प्रकरणात यादव 1 जुलै 2007 ते 31 ऑक्टोबर 2011 पर्यंत 4.25 वर्ष निलंबित होता। एसीबीकडून त्याची उघड चौकशी सुरू होती। मात्र ऑक्टोबर 2012 मध्ये आश्चर्यकारकरित्या त्याची चौकशी थांबवण्यात आली। प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच त्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलं। यादववर तत्कालीन सरकारने दाखवलेल्या मेहर नजरवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यांना गेल्या 2 वर्षात 3 वेळा क्रीम पोस्टिंग मिळालेलं आहे। याच्यावरून याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यापेक्षाही यांना अशा स्वरूपाचं काम देणारे कोण आहेत, ते राजकीय नेते यांचे काय लागेबांधे आहेत हे सुद्धा तपासण्याची गरज आहे। कारण ह्या माणसाला आता म्हणजे आता सुद्धा 6 महिन्याने वर्षानंतर पुन्हा काहीतरी होईल, पुन्हाही कामावर येतील, पुन्हा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार करायला मोकळे होतील। आणि आता तर माझ्यामध्ये एक माणूस एका प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 2 वेळा पकडला गेला की त्याला जामीनसुद्धा मिळत नाही असं म्हटलं जातं। परंतु कायदा आपल्या देशात काही लोकांसाठी वेगळा आणि सामान्यासाठी वेगळा असतो। यांचे राजकीय लागेबंदी असल्यामुळे कदाचित तो कायदाही पायदळी तुडवला जाईल। परंतु आता तरी नव्या सरकारने आपण भ्रष्टाचारासाठी काहीतरी करतो हे दाखवण्याची त्यांना चांगली संधी आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं कुंपण उपलब्ध करून देण्याचा हा प्रकार आहे। सरकार बदललं तरी परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही। नाहीतर लाचखोर यादव पुन्हा लाचखोरी करायला धजावला नसता। दरम्यान यादवच्या बँकांमधले लॉकर्स अजून उघडायचे बाकी आहेत। त्यात काय काय सापडतं याची उत्सुकता आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, बनावट टीडीआर प्रकरणामधला आरोपी आहे, त्याचं निलंबन झालं होतं, पण अचानक त्याला सेवेतही घेण्यात आलेला आहे, चौकशी थांबवण्यात आली आणि आता पुन्हा एकदा तो या लाचखोरी प्रकरणी सापडलेला आहे, त्याला अटक झालेली आहे। मात्र प्रश्न मनात येतो, नेमकं हे सगळं गौडबंगाल काय आहे? का आरोपीला पुन्हा सेवेत कसं घेतलं जातं जेव्हा ते प्रकरण न्यायप्रविष्ट असतं? कुणाची मेहर नजर आहे? निश्चितपणे यात म्हणजे खरं तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या नवीन नाही आहेत। अशा पद्धतीनं जे गैरव्यवहार करतात असे आरोपी, त्यांच्यावरती आरोप होतात, त्यांचं निलंबन होतं, त्यांना अटकेसारखी कारवाई देखील होती। मात्र दुर्दैवानं पुन्हा त्यांचं निलंबन मागे घेतलं जातं आणि त्यांना चांगल्या पोस्ट
दिल्या जातात. म्हणजे यादवचा जर विचार केला तर त्याला 3 ठिकाणी चांगल्या पोस्ट, ज्याला म्हणजे प्रशासकीय भाषेमध्ये क्रीम पोस्टिंग म्हणतात, अशा पद्धतीनं एका अर्थाने बढती देण्यात आली आणि त्याचा उद्योग त्या सर्वच ठिकाणी सुरू असण्याची शक्यता आहे. अन्यथा SRA सारख्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी झोपडपट्टी निर्मूलन किंवा झोपडपट्टी पुनर्विकास ज्याला म्हणतो, अतिशय महत्वाकांक्षी हा प्रकल्प, गोरगरिबांची घरं यामध्ये हे उभी राहतात. त्या प्रकल्पामध्ये बांधकाम व्यावसायिक आणि अशा प्रकारचे अधिकारी जे आहेत त्यांचे लागेबांधे आणि यांना असलेलं राजकारण्यांचं अभय, यातून हे प्रकार घडतात. 2 गोष्टी यात प्रामुख्याने समोर येतात. म्हणजे एक तर अशा लाचखोर अधिकाऱ्याची पुन्हा एकदा त्याला सेवेत सामावून घेण्यात येतं आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की SRA सारख्या प्रकल्पांमध्ये असे गैरव्यवहार होत आहेत हे या निमित्तानं पुढे आलंय. म्हणजे पुणे असू द्यात, मुंबई असू द्यात किंवा सगळीच मोठी शहरं ज्या ठिकाणी SRAचे प्रकल्प राबवले जातात त्या ठिकाणी गैरव्यवहारांचं कुरण हे अशा पद्धतीनं वाढलेलं आहे आणि त्याचा फायदा, त्याचा लाभ किंवा या कुरणावरती चरण्याचं काम हे यादव सारखे, शिरीष यादव सारखे लोक जे आहेत ते करतायत. त्यामुळे निश्चितपणे आता नवीन सरकारने यामध्ये गांभीर्यानं शिरीष यादवला लक्ष घालणं आवश्यक आहे अशी शिरीष अपेक्षा. यादवला या प्रकरणामध्ये तो अटक झाल्यानंतर त्याच्यावर नेमकी कशी कारवाई होते हे म्हणूनच महत्त्वाचं ठरतं आहे. खूप खूप धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या सगळ्या माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.